नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कोचिंग क्लास आता 13 वर्षाआतील मुलांसाठी बंद. खाजगी कोचिंग क्लासेस विषयक कायद्यांच्या प्रारूपमध्ये अजून कोणते विषय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट आपले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काय वक्तव्य केलेलं आहे तेच संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कोचिंग क्लास संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, कोचिंग क्लास आता 13 वर्षाआतील मुलांसाठी बंद. खाजगी कोचिंग क्लासेस विषयक कायद्यांच्या प्रारूपमध्ये अजून कोणते विषय? पुन्हा प्रश्नचिन्ह. नाशिक राज्यातील खाजगी कोचिंग क्लासेस संदर्भातील विषय अनेक दिवसांपासून गाजत आहे. वेगवेगळ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कोचिंग क्लासेस कायद्याच्या नियमामध्ये बंदिस्त करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून स्वतंत्र कायदा करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे महत्त्वपूर्ण माहिती दिलेला आहे. बघा, महत्त्वपूर्ण माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काय अपडेट दिलेला आहे. खाजगी कोचिंग क्लासेस सध्या अनिर्बंधपणे फोफावत आहे. विद्यार्थी शाळा महाविद्यालयामधील वर्गात कमी आणि कोचिंग क्लासेसमध्ये अधिक वेळ असतात. राज्य शासनाने आता कोचिंग क्लासेससाठी काही नियमावली ठरवली आहे. वर्षभरापासून या संदर्भातील कायद्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. केंद्र शासन तसेच इतर राज्यांमध्ये या संदर्भातील प्रस्तावित नियमांचा अभ्यास करून कायद्याचे प्रारूप देखील तयार करण्यात आले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कायद्यात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि या संदर्भातील कायद्यांचे प्रारूप हे नागरिकांच्या सूचना व मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुढील विधिमंडळ अधिवेशनात या प्रारूपांवर दोनही सभागृहात चर्चा करून कायदा मंजूर करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी नमूद केले आहे. प्रारूपानुसार 25 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या कोचिंग क्लासेसला नोंदणी बंधनकारक करण्यात येणार आहे. सध्या अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या अधिक असतानाही त्यांची कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नसल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आता 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच शाळा किंवा महाविद्यालयाच्या आवारात कोचिंग क्लास चालवण्यास मनाई करण्यात येणार आहे. शाळेच्या वेळेत खाजगी शिकवणी घेण्यावरही निर्बंध या ठिकाणी घालण्यात येणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयामध्ये कार्यरत शिक्षक आणि प्राध्यापकांना खाजगी कोचिंग क्लासेस चालवण्यास बंदी घालण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती आणि याच प्रारूपात ती मान्य करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खोट्या अथवा फसव्या जाहिराती करण्यासही प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. खरं तर अनेक संस्थांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये त्यांच्यावरती कोणतीच कारवाई होत नाही आणि याच प्रारूपात त्यांचीही दखल घेण्यात आली आहे. नियमांच्या उल्लंघनाचे स्वरूप कसे आहे आणि त्यानुसार संस्थांना 1 ते 5 लाख रुपये, त्यानंतर 5 ते 10 लाख रुपये, या गंभीर प्रकरणांमध्ये 50 लाख रुपयांपेक्षाही अधिक दंड आकारण्याचा प्रस्ताव हे विचाराधीन असल्याचे भुसे यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे, क्लासची योग्य जागा, अग्निसुरक्षा तसेच आवश्यक भौतिक सुविधांची पूर्तता करणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यानच कोचिंग क्लासेस संदर्भातील प्रस्तावित कायद्यांबाबत नागरिक, पालक, विद्यार्थी तसेच संबंधित घटकांनी आपल्या सूचना आणि मार्गदर्शन हे शासनाकडे सादर करावे, असे देखील आवाहन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेलं आहे. पाहू शकता, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे. खरं तर कोचिंग क्लासेस आता 13 वर्षाआतील मुलांसाठी बंद होणार.
खाजगी कोचिंग क्लासेस विषयक कायद्यांच्या प्रारूपमध्ये अजून कोणते विषय नेमकं येतात याची मुख्य अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे महत्त्वपूर्ण माहिती दिलेला आहे। नेमकी काय माहिती दिलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।